ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ओबीसी महासंघाचं आंदोलन नागपूरमध्ये सुरू होत आहे। थाळीनाथ आंदोलन सुरू करण्यात आलंय। अधिक माहिती देतात आपल्या प्रतिनिधी सरिता कौशिक। सरिता, ज्ञानदा, हे थाळी आंदोलन आज ठिकठिकाणी खरं तर महाराष्ट्रात होणार आहे आणि ह्याची सुरुवात ही नागपुरातून होते आहे। नितीन गडकरी यांच्या घरासमोरून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बऱ्याच मागण्या आहेत आणि आता हे ह्या बिल्डिंगमध्ये उभे आहेत जिथं नितीन गडकरी यांचा 11व्या माळ्यावर त्यांचं घर आहे आणि त्या घराच्या समोर हे खरं तर आजच्या आंदोलनाचा श्री गणेश करत आहेत। वेगवेगळ्या मागण्या आहेत, मात्र एक महत्त्वाची मागणी ही आहे की मराठांना आरक्षण हे ओबीसीतूनच द्यावं। ही जी काही सेगमेंट्समधनं मागणी होते आहे त्याचा विरोध ही मंडळी करत आहेत आणि म्हणूनच आज यांनी ठिकठिकाणी आमदार खासदारांच्या घरासमोर हे आंदोलन ठेवलं आहे। पहिलं जरी नितीन गडकरींच्या समोर होत असलं तरी अनिल देशमुख असो, सुनील केदार असो, विजय वडेट्टीवार असो, इतर सर्व मंडळी असो, खासदार आमदार विकास ठाकरे असो, या सगळ्यांच्या घरासमोर अर्ध्या तासाच्या अंतरानं ही मंडळी पोहोचणार आहे आणि अशाच पद्धतीचं आंदोलन आपल्याला खरं तर हे वेगवेगळ्या ठिकाणी विदर्भात आणि इतर ठिकाणी दिसणार आहे। एक महत्त्वाची बाब ही आहे की जरी हे आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं असलं तरीही यामध्ये इतर काही पक्ष, मग MIM असो किंवा इतरही सोबती आहेत जे ह्यामध्ये सामील झालेले आपल्याला बघायला मिळतात आहे। आजच्या या आंदोलनाबद्दल काय म्हणत आहेत संयोजक आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत बबनराव तायवाडे, त्यांना विचारूया। बबनराव, आज हे आंदोलन आपण करत आहात, पटकन आपल्या काय मागण्या आहेत आणि सर्व आमदार खासदारांच्याकडे महाराष्ट्रात कुठे कुठे हे आंदोलन होणार हे सांगा। आज प्रायोगिक तत्वावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईपासून तर गोंदियापर्यंत सर्व जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील राज्यातील सर्व आमदार आणि खासदारांच्या घरी निदर्शने देऊन या ओबीसी समाजाच्या ज्या 70 वर्षापासून प्रलंबित मागण्या आहे त्याकडे या सर्वांचं लक्ष वेधून त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या ही विनंती या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांना करणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे असं आहे की आज 1931 नंतर या समाजाची जनगणना झाली नाही, म्हणून केंद्र सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगणना या 2021 मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेच्या वेळेस करावी। केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाने करावी अशी आमची मागणी आहे। इथे मराठ्यांनी ओबीसीमध्ये आरक्षण मागायला सुरुवात केलेली आहे। आमचा संपूर्ण ओबीसी समाजाचा विरोध आहे की त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करण्यात येऊ नये। 70 वर्षापासून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एकही वसतिगृह नाही आहे, म्हणून राज्यातल्या आणि देशातल्या प्रत्येक जिल्हा स्तरावरती कमीत कमी 1 मुलांसाठी आणि 1 मुलींसाठी वसतिगृह करण्यात यावं। महाज्योती संस्था नवीन झालेला तिला चांगला 1000 कोटीचा निधी द्यावा। ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 100% अभ्यासक्रमाला स्कॉलरशिप नाही आहे। बिलकुल, बऱ्याच मागण्या ह्या मंडळींच्या आहे आणि हे आंदोलन आज आपल्याला ठिकठिकाणी दिसणार आहे। पोलीसही ज्ञानदा या आंदोलनासाठी आज नागपुरात सज्ज आहेत। सरिता, या आंदोलनाविषयीची अधिक माहिती वेळोवेळी जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।